गोष्टीचं नाव आहे आय लव्ह यू. अभय. कुणीतरी माझं नाव घेतलं म्हणून मागे वळून पाहिलं तर शुभांगी उभी. क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसेना. शुभांगी आणि इथे, या आर्ट गॅलरीत? माझे डोळे नक्कीच चूक करत असावेत, कारण शुभांगी इथे असणं अशक्य होतं. मी पुन्हा डोळ्यांची उघडमीट केली आणि पाहिलं तर शुभांगीच होती. मला गोंधळलेला पाहून तीच स्वतःहून पुढ्यात आली. ओळखलंस? ती म्हणाली. ओळखलं म्हणजे? मी म्हणालो. शुभांगी ना तू? तिनं मान डोलावली. आता नक्कीच ती शुभांगीच होती. ग्लॅड टू मीट यू मॅडम, मी म्हटलं. ती हसली. 10 वर्षांपूर्वी जशी हसायची तशीच ती आजही हसत होती. 10 वर्षांपूर्वीची तिची हसण्याची स्टाईल जरा देखील बदललेली नव्हती. त्या हास्यावर मी लाखो जणीतून तिला ओळखून काढली असती. बघतेस काय अशी? एक टक ती मला न्याहाळत होती म्हणून मी म्हटलं. किती उंच झालायस तू? तू देखील केवढी वाढलीस? तुझ्यापेक्षा कमीच, पण अपेक्षेपेक्षा जास्त. म्हणजे? केव्हा केव्हा तुझी मूर्ती डोळ्यासमोर आणायचो ना, तेव्हा तुझी एक काल्पनिक उंची डोळ्यांसमोर आणायचो. त्या मानानं तुझी उंची खूपच दिसते. माझी आठवण यायची तुला? होय. रोज? नाही, केव्हा केव्हा. माझ्या उत्तरावर ती हसली. त्या हसण्याचा अर्थ तू खोटं बोलतोयस असा होता. मी म्हटलं, खरंच? पण तिचा विश्वासच बसला नाही. तू कशाला माझी आठवण काढशील? यायची खरी, मी म्हणालो. पण ते तिला पटलं नाही. इथे काय करतोस? मी पेंटिंग्स बघतोय. बघितलीस? नाही, 2-4 पेंटिंग्स पाहिली आणि तेवढ्यात तू हाक मारलीस. तू बरं मला ओळखलंस. न ओळखायला काय झालं? मला ओळखीच्या माणसांचा बरोबर वास येतो. माझी घाणेंद्रिय अतिशय तीक्ष्ण आहेत. त्यांना माझ्या ओळखीच्या माणसांचा वास बरोबर येतो. तू जेव्हा आत शिरलास ना, तेव्हा माझ्या घाणेंद्रियांना ताबडतोब जाणवलं. मी ताबडतोब आपल्या माणसांचा शोध घेऊ लागले आणि नेमका तू सापडलास बघ, ती म्हणाली. मला हसायला यायला लागलं. चल, खोटारडी कुठली, मी म्हणालो. अरे खरंच, बिलीव्ह मी. पण माझा विश्वास बसणारच होता कुठे. मी तिला उडवून लावलं. पेंटिंग्स पाहिलीस? नाही. चल, आपण बघू, ये. का? पेंटिंग्स बघायला आलायस ना तू? त्याची आता आवश्यकता दिसत नाहीये. एवढं जिवंत पेंटिंग माझ्यासमोर असताना त्या कॅनव्हासवरच्या पेंटिंग्सकडे बघायला कोणाला इंटरेस्ट आहे, मी म्हटलं. वा रे, भलताच स्मार्ट झालायस तू. कुठे शिकलास हे सारं? शिकायला कशाला हवं? तुझ्यासारखी कोणी माझ्यासमोर येईल तर याच्यापेक्षा ग्रेट ग्रेट सुचत जाईल. शाब्बास, भलताच सुधारलायस तू. मी हसलो. आता माझी कंपनी आवडली ना तुला? मी मान डोलावली. चल, मग माझ्या कंपनीची किंमत मोज. म्हणजे कॅफे सॅनोवरमध्ये चल. तिनं माझी संमती गृहीत धरली आणि माझ्या दंडाला पकडत कॅफेच्या दिशेनं मला फरफटवू लागली. मला ते आवडलं नाही. मी तिच्या हातातून माझा दंड सोडवून घेतला. ती हसली. तुला इथली बरीचशी माहिती दिसते, मी म्हणालो. थोडीशी. इथे काय करत होतीस? वाट बघत होते. कुणाची? मित्राची. गॅलरीत? नाही, सॅनोवरमध्ये. वेळ जात नव्हता म्हणून मी गॅलरीत आले. तर मी भेटलो, बरोबर ना? हो, पण तू माझी उलट तपासणी का चालवलीस? वेटरला काही सांगशील की नाही? ती वैतागून म्हणाली. येस, ऑफकोर्स, मी म्हणालो. तुला काय हवंय? चहा, कॉफी, थम्सअप, लिम्का? हॅट, यातलं काही नको. मला खायला हवंय. केव्हाची भूक लागली आहे. कटलेट, पॅटीस, मटण सामोसा असलं काहीतरी सांग. मी निमूटपणे वेटरला तिला पाहिजे ते आणण्याची ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत आपण काही बोललो तर तुझी हरकत नसेल ना, मी तिला म्हटलं. त्या बोलण्यातला उपहास तिला जाणवला. ती फक्त म्हणाली, हुशार आहेस. मी खांदे उडवले. आता मला सांग, तू राहतेस कुठे? आई बाबा कसे आहेत? नोकरी कुठे करतेस? वगैरे वगैरे, मी विचारलं. पण तिला खाण्याव्यतिरिक्त कशातच स्वारस्य नव्हतं. आधी तू सांग, मग मी खाल्ल्यानंतर सांगेन, ती मला म्हणाली. तिचा मूड लक्षात आला. मी सांगायला सुरुवात केली. ऐक, मी मुंबईत असतो. एकटाच राहतो. सध्या पेईंग गेस्ट म्हणून राहतोय. आई बाबा अजून आहेत. ते आता गावी मुरुडलाच असतात. आता खूप म्हातारे झालेत. मी जेला कमर्शियल आर्ट्सचा डिप्लोमा केला आहे. सध्या एका ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करतोय. हातात 900 रुपये पडतात. अजून लग्न केलं नाही आहे. मी बोलत होतो. ती शांतपणे ऐकत होती. पण जेव्हा लग्न केलं नाही म्हटलं तसे तिचे डोळे चमकले. का रे? तिनं विचारलं. माझी आठवण यायची? मी नकारार्थी मान हलवली. ती नाराज झाली. अगं, जागेचा प्रॉब्लेम आहे, मी म्हटलं. तुला माहिती असेलच मुंबईत जागा मिळवणं किती कठीण आहे ते. जागा मिळाल्यावर करशील लग्न?
अर्थातच मी म्हणालो, पण अजून 2 वर्ष मला थांबायला हवं. का रे? अगं डोंबिवलीत सिंगल रूम घेण्याइतके सुद्धा पैसे माझ्याकडे नाहीत. तर मग केलंस काय इतके दिवस? सांगतो काय, जे ला डिप्लोमा करत होतो म्हणून, मी काहीसा वैतागून म्हणालो. एवढ्यातच वेटर आला. त्यानं आदबीनं डिशेस ठेवल्या. मी क्षणभर तिच्याकडे पाहिलं. ती हसली. म्हणाली, वेट, प्रथम याचा समाचार घेते, मग तुझा. मला हसायला आलं. तिनं डिशेस पुढ्यात घेतल्या आणि भक्तिभावानं त्यातले पदार्थ पोटात ढकलू लागली. समोरच्या साऱ्या डिशेस फस्त केल्या. अजून काय, भुकेला आत्मा अतृप्त राहू नये म्हणून मी म्हटलं, फ्रूट सॅलड विथ आईस्क्रीम. मी तेही वेटरला आणायला सांगितलं. वेटरनं पूर्वीच्याच आदबीनं ते पुढ्यात आणून ठेवलं. तिनं त्याचा योग्य समाचार घेतला. बोल, आता तरी सांगशील की नाही? सांगते. तिनं रुमालानं ओठ टिपत म्हणलं. प्रथम आईबाबांचं सांगते. ते केव्हाच स्वर्गस्थ झाले आहेत. एव्हा इंद्रदेव आणि देवदेवतांशी त्यांची जानी दोस्ती झाली असेल. मी राहते जुहूला. अजून लग्न केलं नाहीये. व्यवसायाबद्दल म्हणशील तर घरी ये म्हणजे समजेल. एकटीच असतेस? होय. भीती नाही वाटत? कसली? लोकांची? नाही, ती सहजतेनं म्हणाली. स्त्रियांनी ज्या गोष्टीची जपणूक करण्यासाठी बलिदानं द्यावीत, तीच गोष्ट मी बाजारात विक्रीला काढल्यावर मला लोकांची भीती कशाला वाटेल? मला धक्काच बसला. ती चक्क आपल्या स्त्रीत्वाचा धंदा करत होती. व्हॉट नॉनसेन्स, मी बोललो कसलं? जवळपास ते ओरडणंच होतं. चूप, ओरडू नकोस. तुझी असली प्रतिक्रिया मला अपेक्षितच होती. तिनं मला दटावलं. तू चक्क कॉलगर्ल आहेस तर? हो, आता येणारा माझा मित्र नाही तर माझा क्लायंट आहे. तुला महिन्याला 900 रुपये पगार मिळतो ना? पण केव्हा केव्हा ही तर माझ्या एका दिवसाची कमाई असते, ती म्हणाली. कसल्या कमाईचं समर्थन करतेस तू? तुझं तुला तरी समजतंय का? मी चिडलो. का? कुणास ठाऊक, पण तिचं प्रत्येक वाक्य मला चीड आणत होतं. हे बघ, आता जास्त काही बोलू नकोस. माझा मूड ऑफ होतोय. अजून मला माझ्या क्लायंटला भेटायचंय, ती म्हणाली. ती शांत सहज सुरात म्हणाली. तिचा शांत सहज सूर मला अधिकच चिडवू लागला. नॉनसेन्स, शिव्या देऊ नकोस. तुला नाही, मी स्वतःलाच देतोय. म्हणजे? तिचे डोळे चमकले, चेहरा फुलला. तिला माझ्यामध्ये तिच्या प्रेमाचा शोध लागला. तू माझ्यावर प्रेम करतोस? मी काहीच म्हणालो नाही. माझं मौन तिला हर्षभरीत करून गेलं. ती उठली, माझं बखोटं धरलं आणि म्हणाली, गेटअप. मला आता तुझी गरज आहे. आत्ताच्या आत्ता आपण माझ्या घरी जाऊया. तिच्या या कृतीनं मी चकित झालो. एवढी ती एक्साईट होईल अशी माझी अपेक्षा नव्हती. पण तिच्यासोबत जायचा माझा मूड नव्हता. मी तिचा हात उडवून लावला आणि म्हणालो, मला नाही यायचं तुझ्यासोबत. चल, शहाणपणा करू नकोस, ती म्हणाली. तिनं धरलेला हात सोडला नाही. मला तिच्या शब्दात मगाचीच जरब आढळली. मी मेस्मराइज्ड झालेल्या माणसाप्रमाणे उठलो. पैसे? खाल्लेल्या डिशचे पैसे द्यायचे होते म्हणून मी म्हटलं. देऊन ये पटकन, ती म्हणाली. आणि तुझा मित्र? मित्र गेला खड्ड्यात. आत्ता मला तू हवा आहेस. तुझ्याशी मला खूप खूप बोलायचं आहे. मी पैसे देऊन आलो. टॅक्सी? शुभांगीनं टॅक्सीला कॉल केला. टॅक्सी थांबली. आम्ही दोघं आत बसलो. जुहू, शुभांगीनं टॅक्सी ड्रायव्हरला सांगितलं. लांबचं गिऱ्हाईक मिळालं म्हणून टॅक्सी ड्रायव्हर खुश झाला. टॅक्सी जुहूच्या रोखानं जाऊ लागली. टॅक्सी काही अंतरावर जाताच शुभांगी माझ्याजवळ सरकली. तिचं उष्ण शरीर माझ्या शरीराशी लगट करू लागलं. मला उत्तेजित करू लागलं. ती तिच्या शरीराचं थोडंसं आमिष दाखवून मला फसवणार हे लक्षात येताच मी बाजूला सरलो. ते तिच्या लक्षात येताच तिनं ओठ मोडपण्याव्यतिरिक्त कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यानंतर तिनं माझ्याशी लगट केली नाही किंवा एक चकार शब्द काढला नाही. टॅक्सी जसजशी पुढे जाऊ लागली तसतसं माझं विचारचक्र धावू लागलं. शुभांगीची आणि माझी ओळख 10 वर्षांपूर्वीची. ती तेव्हा 13 वर्षांची होती आणि मी 11 वर्षांचा. तिचे वडील पोस्ट खात्यात होते. ते पोस्ट मास्तर म्हणून मुरुडला बदलून आले होते. त्यांचं घर आमच्या घरामागे होतं. दोन्ही घरांमागे नारळी सुपारीची बाग होती. तरी पण आम्हाला त्यांच्याकडे जाता येत असे किंवा ते लोकही आमच्याकडे येऊ शकत असत. विशेषतः शुभांगीची सतत ये जा आमच्याकडे असे. फक्त शाळा आणि जेवणखाण झोपणं यासाठी ती आमच्या घरी नसे. बाकी सारा दिवस ती आणि मी आमच्या घरी किंवा वाडीत नारळी सुपारीच्या बागेत हुंदडत असू. तिच्या कितीतरी भन्नाट कल्पना असत. आता त्या इथे सांगणं चांगलं होणार नाही, पण आता त्या आठवल्या म्हणजे कसंच होतं. कित्येक वेळा ती मला तिला गुदगुल्या करायला लावायची.
मी माझी बोटं वाटेल तशी तिच्या शरीरावर चालवत असे. तसाच आमचा दुसरा आवडता खेळ म्हणजे पाठीवर अक्षरं काढणं आणि दुसऱ्यानं ती ओळखणं. हा खेळ आम्ही तासभर खेळत असू. तिलाही आवडत असे. अर्थात हा खेळ आम्ही सर्वांसमोर खेळत नसू, तर गुपचूप लपून छपून नारळाच्या झाडाआड किंवा पाणी खेचायच्या झापांच्या छपराआड खेळत असू. पण एकदा या खेळामुळेच मला मार मिळाला होता आणि शुभांगीनी आमच्या घरात भांडण झालं होतं. एवढं की आम्ही त्यांच्या घरातल्या कुणाचं तोंड देखील बघणं पाप समजत होतो. त्यांची बदली होईपर्यंत आमचं त्यांच्या घराशी वैर होतं. त्या दिवशीचा प्रसंग मला अजूनही आठवतो. आमची वार्षिक परीक्षा जवळ आली होती. घरातल्या गोंधळात अभ्यास करायला नको म्हणून शुभांगीनं मला वाडीत शांत निर्जन जागी अभ्यास करायला नेलं. मी नाराज होतो कारण मला अभ्यास करायला आवडायचं नाही. तरी पण शुभांगीसोबत आहे म्हणून मी अभ्यास करायला गेलो. एका नारळाच्या झाडाखाली आम्ही बस्तान ठोकलं. दोघं एकमेकांच्या पाठीला पाठ चिटकवून एकमेकांच्या विरुद्ध बाजूला पुस्तक घेऊन बसलो. आता वाडीत आम्हा दोघांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. थोडा वेळ जात नाही तोच तिला त्या खेळाची आठवण झाली आणि मग आठवणीचं रूपांतर हुक्कीत झालं. माझ्या पाठीवर अक्षरं काढतोस? तिनं मला विचारलं. मी नाही म्हणालो. अजून माझं एकाही प्रश्नाचं उत्तर पाठ झालं नव्हतं, तर लगेच कुठे खेळायला सुरुवात करायची. पण ती स्वस्थ बसली नाही. माझ्या पाठीशीच लागली. पुष्कळ वेळानंतर मी तयार झालो. थोडा वेळच खेळ खेळायचा या अटीवर. तिनं आनंदानं कबूल केलं. तिनं पाठीवरचा ब्लाऊज बाजूला केला आणि पाठ माझ्यासमोर धरली. मला तिची गोरी नितळ काया आवडली. मी आकृष्ट झालो आणि हलकेच बोटानं तिच्या पाठीवर अक्षरं रेखाटू लागलो. तिनं माझा हात झिडकारला. तुझ्या बोटांनी नको रेखाटूस, ती म्हणाली. मग? जिभेनं. जिभेनं? मी तिच्या अंगावर ओरडलो. जिभेनं तिच्या पाठीवर अक्षरं काढायची कल्पना आता रोमॅन्टिक वाटत असली तरी तेव्हा मात्र मला कशीशीच वाटली. पाठ चाटायची म्हणजे काय? तरी पण मी तयार झालो, कारण त्या पाठीची मला विलक्षण ओढ होती. मी नकळत तिच्या पाठीवर जिभेनं अक्षरं रेखाटू लागलो. शुभांगी. तिनं एक एक अक्षर सांगितलं. पुरे? मी तिला विचारलं. नाही, अजून एकदा. मी पुन्हा तिच्या नितळ गोऱ्या पाठीवर जीभ फिरवू लागलो. य तिनं सांगितलं. आता माझ्या जिभेला मुंग्या आल्या. मला हव्याशा वाटणाऱ्या. तिला तर मज्जा वाटत होतीच. तरी पण मी दरवेळेला आता पुरे का म्हणून विचारत होतो. पण तिचं समाधान होत नव्हतं. अजून एकदा ती करत होती. खेळ रंगला. संपायची चिन्ह दिसेनात. अभय, आता थांब, ती म्हणाली. झालं पुरे? मी विचारलं. नाही, आता माझ्या छातीवर काढ, ती म्हणाली. आता मला देखील खेळात रस वाटत होता, त्यामुळे माझी कसलीच हरकत नव्हती. पण मी अक्षरं काढलेली तुला दिसतील ना, मी म्हणालो. मी डोळे मिटून घेईन, ती म्हणाली. पण तो खेळ झालाच नाही. तिनं ब्लाऊज काढायचा पवित्रा घेतला तसं कुणास ठाऊक कुठूनसा तिचा म्हातारा बाप आमच्या पुढ्यात उभा राहिला आणि कार्टे असलं थेरं करतेस म्हणत तिच्या 2 थोबाडीत दिल्या. तिच्याच नाही तर माझ्या देखील. एवढंच करून तो थांबला नाही तर आमच्या दोघांची वरात आमच्या घरी आणली. मग तिथे जे घडलं ना ते अगदी महाभारतातल्या युद्धासारखं. त्या प्रसंगानंतर शुभांगीला आमच्या घरी यायची बंदी झाली. बाहेर तिच्याशी मी बोलू नये म्हणून घरून मला तंबी मिळाली. त्यानंतर तिच्या वडिलांना बदली मिळाली. एरवी इथेच मुरुडला राहायचा विचार होता त्यांचा, पण त्यांनी तो बदलला. मिळालेली ट्रान्सफर घेतली आणि ते मुरुड बाहेर गेले. त्या दिवसापासून आतापर्यंत शुभांगी मला दिसली नव्हती. आता मी जो तिच्यापासून बाजूला सरलो तो मागचाच प्रसंग आठवल्यामुळे. तंद्री कसली लागलीये, तिनं मला विचारलं. मागच्याच प्रसंगाची. तिला माझ्या मनातला प्रसंग समजला. ती हसली. अजूनही भीती वाटते त्याची? नाही, मी म्हणालो. तरी पण सावधगिरी घ्यायला हवी. आता बाबा नाहीयेत माझे, ती म्हणाली. म्हणून काय झालं, तू आहेस ना, मी म्हणालो. तिनं कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. एवढ्यात जुहू आलं. तिनं ड्रायव्हरला जुहू नाक्यावरच गाडी थांबवायला सांगितली. तुला घरी जायची घाई नाही ना, तिनं मला विचारलं. नाही, मी म्हणालो. आता जेवण करते आणि मगच जा. नको, कशाला उगाच त्रास घेतेस, मी म्हणालो. किती दिवसांनी भेटतोय सरे, ती म्हणाली. म्हणून करतेस का सारं? अर्थात हे सेलिब्रेशन आहे आणि सेलिब्रेशनचा मान तुलाच मिळतो आहे. वा, माझ्या पैशांनी माझंच सेलिब्रेशन. अजब न्याय आहे तुझा, मी म्हणालो. ती हसली. आम्ही दोघंही जुहूच्या फिश मार्केटमध्ये घुसलो.
कोलंबी खातोस ना तू? हो, मी मुरुडचा राहणारा आहे आणि जो मुरुडकर मासळी खाणार नाही तो नरकात पडतो असं म्हणतात. मला नरकात पडायचं नाही, मी म्हणालो. ती हसली. चल, आज मी तुला स्वर्गात नेते, ती म्हणाली. आता मला हसायला आलं आणि ती स्वतः देखील हसली. छान हसतेस, मी म्हणालो. आपल्या माणसाचं सगळंच आपल्याला आवडतं, ती म्हणाली. पण मी तुला आपली म्हणणार नाही. का? मगाशीच तू मला सांगितलं आहेस. यू आर अ कॉल गर्ल, मी म्हणालो. ती खट्टू झाली. माझ्या मते या स्त्रियांना हृदय नसतं. असतात फक्त ब्लड सर्क्युलेशन्स करणारी यंत्र. हो ना? मी तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा पडला होता. आता जास्त बोलण्यात काही अर्थ नव्हता. मी बोलणं आटोपतं घेतलं. फिशची खरेदी संपली. आम्ही बाहेर पडलो. फिश मार्केटमधून डाव्या बाजूला खूपसं आत गेल्यावर तिची बिल्डिंग आली. मंदार पोस्टातल्या माणसाची मुलगी इथे राहते यावर कुणाचाच विश्वास बसला नसताना, माझा देखील. पण तिनं तिचा जो व्यवसाय सांगितला त्यामुळे विश्वास ठेवणं भागच होतं. तुझा स्वतःचा फ्लॅट आहे? हो. तू एकटीच राहतेस? हो. कमाल आहे. कसली? इतक्या थोड्या आयुष्यात तो फ्लॅट विकत घेऊ शकलीस आणि मी बघ, काय उपयोग आहे? का? त्यासाठी मला हृदयाच्या जागी ब्लड सर्क्युलेशनचं यंत्र बसवून घ्यावं लागलं ना पण. मी चमकलो. मगाचं वाक्य तिला खटकलं होतं. खटकलं तर खटकलं, आपल्याला काय त्याचं? तुझं बरं आहे रे, तुला हृदयच आहे ते, ती कडवट स्वरात म्हणाली. मी चूप बसलो. निमूट तिच्याबरोबर जाऊ लागलो. तिच्याबरोबर माझाही मूड खराब झाला होता. आता तिच्या वागण्यात फॉर्मॅलिटी आली आहे असं मला वाटलं. ती फॉर्मॅलिटी दूर करणं भाग होतं. शुभा, तू एक चुकतेस. आपण आपल्या माणसाबद्दलच असल्या काही कमेंट्स करू शकतो, बरोबर? त्रयस्थाबद्दल नाही. ती चमकली. क्षणभर माझ्याकडे पाहतच राहिली. मॅड आहेस तू, ती म्हणाली. तिचा मूड परत आला होता. मला बरं वाटलं. चल. मी फ्लॅटमध्ये आलो. तिनं फ्लॅटचं दार लावून लॅच केलं. आता तू माझ्या पिंजऱ्यात अडकलास. आता माझ्या परवानगीशिवाय जाता येणार नाही. आता मघाचा फ्री मूड तिला मिळाला होता. मी मान डोलावली. तू बोलशील ते खरं. तिला जरी मी आपली म्हटलं होतं तरी माझं मन तिच्यात रमेल असं वाटलं नव्हतं. उलट यातून केव्हा सुटतो असं झालं होतं. मतलबी इन्व्हॉल्वमेंट मला नको होती. बस इथे. तिनं सोफ्याकडे नजर केली. मेस्मराईज झालेल्या माणसाप्रमाणे संपूर्णपणे तिच्या ताब्यात मी गेलो होतो. मी बसलो. ही मॅगझिन्स घे, नाहीतर म्युझिक ऐकत बस. मी कपडे बदलून येते. मी म्युझिक ऐकणं पसंत केलं. ती आतल्या रूममध्ये गेली. बाहेर आली तेव्हा तिच्या अंगावर एक झिरझिरीत काळ्या रंगाचा नाईट गाऊन होता. त्यातून तिचं निमगोरं, नितळ, बांधेसूद शरीर उठून दिसत होतं. गाऊनच्या आत निकर आणि ब्राच कायती होती. बाकी सारं शरीर अनावृत्त होतं. मी निरखतो आहे हे तिच्या लक्षात येण्याआधीच मी तिच्यावरची नजर उचलली. एवढ्या लक्झरीज तुला कशा काय परवडतात? मी म्हटलं. वास्तविक त्याचं उत्तर तिनं सुरुवातीलाच दिलं होतं. तरी पण काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हटलं. सांगते काय तुला, तुझी महिन्याची कमाई केव्हा केव्हा माझी दिवसाची असते, ती म्हणाली. चल, किचनमध्ये बसू. मी एकीकडे स्वयंपाक करते, दुसरीकडे तू माझ्याशी गप्पा मार. मी तिच्या पाठोपाठ आत गेलो. किचनमधल्या स्टुलावर मी बसलो. लग्न केव्हा करणार आहेस? तिनं विचारलं. कुणास ठाऊक. करणार आहेस ना? अर्थातच. मुंबईत चांगल्याशा वस्तीत सिंगल रूम जरी मला मिळाली तरी मी लग्नाला उभा राहीन. मुलगी मिळाली आहे का? अजून कुणी नाही. पेईंग गेस्ट म्हणून राहतोस ना? हो. किती देतोस? नुसते झोपायचे 100 रुपये. आणि जेवण? बाहेर. किती खर्च येतो महिन्याला? काटकसर केली तर 300, 350, नाहीतर 400च्या पुढे कितीही. समज तुला राहायला घर मिळवून देणारी मुलगी आली तर करशील लग्न? एका पायावर. मी या असल्या लाईफला खूप कंटाळलोय गं. बाहेरचं जेवण जेवून इतका कंटाळा आलाय की विचारू नकोस. साध्या जेवणात देखील आपल्याला चॉईस नसतो. मिळेल ते खा. हल्ली मी अक्षरशः पोटासाठी खात असतो, जिभेसाठी नाही, मी म्हणालो. माझ्याशी लग्न करशील? ती म्हणाली. मी अवाक झालो. ती माझ्याकडून असली अपेक्षा करेल याचा मी विचार देखील केला नव्हता. माझा फ्लॅट आहे. तुला राहायची पंचायत नाही. तू नोकरी कर, घरी ये. रोज संध्याकाळी मी तुझी वाट बघेन. ती इमोशनल होत म्हणाली. तिच्याशी लग्न? मला परवडणारं नव्हतं. छे छे, शक्य नाही ते, मी म्हणालो. का रे? तुझा बायको म्हणून विचारच केला नाही मी. आता कर. दिसायला मी वाईट आहे का रे? की स्वभावानं वाईट आहे? अगं पण तुझा व्यवसाय, त्याचं काय आहे?
तू हो म्हणालास तर मी आत्ता या क्षणी बंद करीन ते. मला खूप कंटाळा आला आहे. मला देखील स्वतःचं घरकुल असावंसं वाटतं रे. माझ्यावर प्रेम करणारं कुणीतरी. ती माझ्याशी लग्न करण्याच्या विचारातून बाहेर पडायलाच तयार नव्हती. तिचा वेडपट विचार मला अपसेट करून गेला. कॉल गर्लशी लग्न करणं हा विचार माझ्यासारख्याला पचायलाच कठीण होता. तुझ्यावर प्रेम करणारे शेकड्यांनी मिळतील तुला, मी म्हणालो. पण तिला ते पटलं नाही. ते माझ्या शरीरावर प्रेम करणारे आहेत. मला तसं नकोय. मला माझ्यावर प्रेम करणारे हवेत. ती कारण नसताना हळवी बनली. मी उठलो. किचनमधून बाहेर आलो. मी अपसेट झाल्याचं तिला समजलं. त्यानंतर ती एक चकार शब्द बोलली नाही. मी बाहेर येऊन इंग्लिश ट्यून ऐकू लागलो. मनातून तिचा माझ्याशी लग्न करण्याचा वेडगोळ विचारांना हकलू लागलो. थोडा रिलॅक्स झालो तोच तिनं डिश मांडल्याची सूचना दिली. जेवतोस ना, तिनं विचारलं. हो, मी म्हणालो. मला वाटलं तू रागावलायस. मी चूप बसलो आणि अप्रत्यक्षरित्या ते सूचित केलं. अपसेट झालायस, ड्रिंक्स घेऊया, रिलॅक्स होशील, ती म्हणाली. माझी संमती न घेता तिनं ड्रिंक्सची तयारी केली. चिअर्स, चिअर्स. मी पेग ओठाला लावला. तू माझ्याशी लग्न कर नको करूस, पण एक गोष्ट लक्षात ठेव. हा जो व्यवसाय मी स्वीकारलाय ना, तो माझ्या स्वतःसाठी नव्हता, तर आईवडिलांना दोघांना पोटभर खाऊ घालण्यासाठी स्वीकारला होता. मी दुर्दैवी, ते जास्त काळ जगू शकले नाहीत. मग मला जगण्यासाठी हे कायमचं स्वीकारणं भागच पडलं. ती पोटातली आग बाहेर टाकत होती. संथपणे मद्याचे घुटके घेत होती. सिम्पथेटिक, मी शांतपणे म्हणालो. माझ्या शांतपणामुळे ती चिडली, खवळली. तुला काहीच वाटत नाही का रे माझ्याबद्दल? एवढा कुटुंबासाठी केलेला त्याग वगैरे? ती चिडून म्हणाली. काही नाही, बिकॉज यू आर अ कॉल गर्ल. ती अधिक चिडली, पण मनावर काबू ठेवत आणि जेवू लागली. माझी डिश दे, मला लवकर जायचंय, मी म्हणालो. तिनं डिश माझ्या पुढ्यात सरकवली. मला वाटलं कुठल्याही क्षणी ती रडेल, पण ती रडली नाही. मी शांतपणे जेवलो. ड्रिंक्स आणि जेवण यानं साऱ्या शरीरभर सुस्ती आली होती. अशा सुस्तीत कडक उन्हात घराबाहेर पडणं मुश्किल होतं. मी लवकर घरातून बाहेर पडण्याचा निर्णय रद्द केला. उन्ह उतरणीला लागेपर्यंत तिच्या बेडमध्ये पडण्याचा निर्णय घेतला. ड्रिंक्सनी आपलं काम बजावलं होतं. सुस्ती आली होती, पण झोप येईना. मी त्या स्वप्नमय वातावरणाची अनुभूती घेत बेडवर पडून राहिलो. 5-10 मिनिटातच शुभांगी डिश साफ करताना ओला झालेला गाऊन बदलण्यासाठी आत आली. तिची अपेक्षा नव्हती मी तिच्या बेडवर असेन म्हणून. तिची अपेक्षा होती मी बाहेरच हॉलमध्ये असेन. तिचं माझ्याकडे लक्ष गेलं नाही. मी मात्र तिच्या हालचाली निरखत होतो. ती मला पाठमोरी होती. तिनं बदलण्यासाठी गाऊन काढला. गोरी, बांधेसूद, नितळ पाठ माझ्यासमोर होती. मला राहवलं नाही. मी अनावर आकर्षणानं तिच्याकडे धावलो. तिला कवेत घेतली. अचानक हल्ल्यानं ती गोंधळली. तू? हो, मी म्हणालो. तू तर बाहेर बसला होतास ना? नाही, मी इथेच होतो. सोड मला. नाही सोडणार. मला तुझ्या पाठीवर जिभेनं अक्षरं रेखाटायची आहेत, मी म्हणालो. तिला घेऊन बेडकडे जाऊ लागलो. अरे पण, ती स्वतःला सोडवून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली. पण बिन कुछ नाही. आत्ता मला तू हवी आहेस. मी तिला बेडवर टाकली. ब्राचे हुक सोडवले आणि अनावृत्त पाठीवर जिभेची लेखणी फिरवू लागलो. आय लाईक यू. आय लाईक लव्ह. आय लव्ह यू, तिनं सांगितलं. खेळ सुरुवातीपासूनच रंगला आणि आम्ही दोघं त्या खेळात संपूर्णपणे विरघळून गेलो.